मोठ्या स्पर्धेमध्ये आज तू सामनावीर होतोस. आनंद वाटते. नक्कीच मी विनंती करतोय की इलाईगोचे आपले जयवंत गवस आहेत त्यांना विनंती करतोय की त्यांनी सामनावीरचा पुरस्कार आहे तो वितरित करावा. वेट वेट कोकणनव प्रीमियर लीग 2022 चा सामनावीर प्रसन्न पाटील. प्ले. कोकणनव परिवारातर्फे आपलं हार्दिक अभिनंदन. नमस्कार. देवबारा करो गावल्यानो. सिंधुदुर्ग आकाशवाणीच्या मालवणी केंद्रावर सगळ्यांचा हात जोडून स्वागत असा. कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाऊ आयोजित कोकण नाऊ प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरे आणि दुसऱ्या पर्वातलो हे शेवटचं क्वार्टर फायनलचो सामनो. टॉस जिंकलो साई मनोज कणकवली संघान घेतलो फिल्डिंगचो निर्णय आणि सर्वेश आरोलकरांचो कुलस्वामिनी कर्ली संघ उतारलो बॅटिंगसाठी. पहिल्या चेंडूवर पहिलो बॅटर तंबूच्या दिशेन परातलो सागर रणपिसे ज्याचं नाव असा. सागर रणपिसे आपल्या स्वतःच्या खात्याची सुरुवात न करता संघाच्या खात्याची सुरुवात न करता तंबूच्या दिशेन आणि सागरची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर मैदानात. आफ्ताब आफ्ताब सिद्दीक द न्यू बॅटर ॲट स्ट्रायकर एंड आणि नॉन स्ट्रायकर एंडच्या दिशेन शरद. 6 ओव्हरींचो सामनो आणि 6 ओव्हरीत कुलस्वामिनी कर्ली संघ किती मोठो डोंगर उभो करता बघूया. सर्वेश आरोलकरांच्या मालकीचो हे संघ एकापेक्षा एक मातब्बर संघ आपण या स्पर्धेत बघितले आणि आतापर्यंत या संघात सुयश होमस्टे वायरी भूतनाथ आरवी कोरगाव आणि वर्षावरियस देवबाग संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाले. जा बक्षीस आज सकाळपर्यंत पहिल्या क्रमांकाचा 1 लाख रुपयांचा होता तर बघता बघता 2 लाख रुपयांचा झाला. दुसरो चेंडू परत एकदा फटको फसलो. फाईन लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास पण 1 रन फक्त मिळालो. एका रनसानिशी आफ्ताब सिद्दीकीन आपल्या खात्याची सुरुवात केली. आपल्या कुलस्वामिनी कर्ली संघाच्या खात्याची सुरुवात केली. सकाळपर्यंतचा बक्षीस 1 लाख रुपयांचा होता तर पहिल्या क्रमांकाचा बक्षीस बघता बघता 2 लाख रुपयांचा झाला आणि 2 नंबरचा बक्षीस 51,000 वरसून 1,01,000 रुपयांचा झाला. बक्षिसा ॲडमिशन प्रायोजित असत आणि ॲडमिशन तुमच्या मनापासून आभार असत. अजून बरेच मोठमोठे घोषणा या स्पर्धेच्या निमित्तानं होच्या असत. स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा इरादो चेंडू मात्र मिड विकेटच्या दिशेने गेलो. मैदानावर एक मोबाईल सापडलेलो असा बघूया त्याचा मालक कोण असा. रजत मुंडे तुमचा मोबाईल घेऊन जाऊचा. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होतो. बॅटची कड घेऊन गेली. चेंडू शॉर्ट थर्ड मॅन मनोज संगपाळ थोडस बीट झालो. दुसऱ्या रनचा इरादो रनआउटची संधी पण 2 रन पूर्ण. चौथ्या चेंडूवर इले 2 रन. एकूण धावसंख्या स्थिरावली 4 रन्सावर. आफ्ताबची धावसंख्या 2 चेंडू आणि 3 रन्सावर. कुलस्वामिनी कर्ली संघ त्या सातारी कर्लीच्या स्पर्धेत समालोचन करता करता इथपर्यंत येण्याची संधी आई सातेरीन माका दिली. त्या कर्ली गावचा संघ कुलस्वामिनी कर्ली आणि समोर असणारो साई मनोज कणकवली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातले हे 2 मातब्बर संघ आणि एकमेकांच्या संघांचा विचार करता देशभर गाजलेले खेळाडू या दोनही संघामध्ये. हलकेच अपील झाला. बाईच्या स्वरूपात 1 रन आणि 1 रनसानिशी धावसंख्या एका थापटावर 5 रन्सावर. कुलस्वामिनी कर्ली संघात सुद्धा एकापेक्षा एक नावाजलेले खेळाडू आणि साई मनोज कणकवली संघात सुद्धा. साई मनोज कणकवली संघाचा जर विचार केला तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि राजस्थान या 3 राज्यातले खेळाडू साई मनोज कणकवली संघाकडून. फुलटॉस चेंडू फाईन लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास खूपच खराब चेंडू आणि या चेंडूवर मोठो फटको दिसलो. कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाऊचा षटकार पहिल्या चेंडूवर. शरदच्या बॅटमधून बाहेर पडलेलो फटको आखाड्याच्या पहिला षटकार. मालवणच्या समुद्राच्या लाटापासून सिंहगडाच्या घाटापर्यंत. सिंहगडाच्या अगदी पायथ्याशी घर असा शरद तुझा आणि चेंडू सुद्धा अगदी तसोच. लाटापासून घाटापर्यंत पावळेचा पाणी 5 टाक डायरेक्ट चंद्रार.
धावसंख्या नेल्सन फिगर 11 रन्सावर. एकाचो डबल गेम जेका म्हटलो जाता. धावसंख्या 11. पहिल्या ओव्हरीचो खेळ झालो समाप्त. पहिला ओव्हर कोकण 9 पॉवर प्लेच्या षटकात विकी पुजारी मॅन फ्रॉम कोल्हापूर. धावसंख्या 11. पंच 1 मिनिट खेळ थांबवा. साई मनोज कणकवली 12th मॅन. साई मनोज कणकवली 12th मॅन. लास्ट कॉल. लास्ट कॉल. पंच आपण लास्ट कॉल दिलेला आहे. निर्धारित वेळेत जर 12वा खेळाडू पोहोचला नाही तर पंच आपल्याकडे अधिकार आहेत फाईन करण्याचे. येस. बॉलिंग मार्कवर रब्बानी. प्ले. रब्बानीचो पहिलो चेंडू. आफताबचो फटको मोठो. लॉंग ऑन फिल्डर चेंडूच्या खाली. चेंडू उंच उंच हवेत आणि येता येता वळ्यात येऊन स्थिरावलो. दुसरा कलाम लागला. दुसरो खेळाडू तंबूच्या दिशेन. पहिल्या चेंडूवर सफलता मिळवलेली विकी पुजारीन आणि आता रब्बानी डफेदार मॅन फ्रॉम कर्नाटका बेळगाव. पहिल्या चेंडूवर पहिला कलाम लागला. 2 गडी गारद झाले. धावसंख्या स्थिरावली 11 रन्सावर. कोकणचा नंबर 1 चॅनल. लाखो दर्शकांपर्यंत पोहोचणारी ही स्पर्धा. गेल्या वर्षी रुद्र शेर्ले संघान ही मोठी स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केलेलो. फ्रेंडशिप चेनवण संघ गेल्या वर्षी 2ऱ्या क्रमांकावर होतो. आदी आर्यन संघ 3ऱ्या क्रमांकावर आणि आशिष पोर्ट आरोंदा संघ 4थ्या क्रमांकावर. काय योगायोग बघा. गेल्या वर्षीच्या पहिल्या 4ही क्रमांकाचे संघ यावर्षी भागच घेऊचे रवले. 4ही संघ भाग घेऊ विसरले की काय असा वाटाक लागला. आणि यावर्षी गेल्या वर्षीच्या 8 पटीन बक्षीस वाढला. गेल्या वर्षी जा बक्षीस होता पहिला 25,000चा. यावर्षी पहिला बक्षीस 2 लाख रुपयांचा. शेवटचा क्वार्टर फायनलचा सामनो. यानंतर सेमीफायनलच्या चिठ्ठी मैदानावर उडले जातले. हलके स्टिअर केलो ताडम्यांच्या दिशेन. परत एकदा मनोज संगपाळ चेंडूच्या मागे. 1 रन्स 1 रन्सांची धावसंख्या 1 डझनावर 12 रन्सावर. राज गोटणकर न्यू बॅटर स्ट्रायकर एंडवर येऊन स्थिरावलो. शरद नॉन स्ट्रायकर एंडच्या दिशेन. एक रन्स बघूक मिळालो. 1 रन्सांची धावसंख्या स्थिरावली 13 रन्सावर 13. दुसऱ्या ओव्हरीचो खेळ प्रगतीपथावर. रब्बानी बॉलिंग मार्कवर. एक जलदगती गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या जोरावर आपल्या चेंडूच्या जोरावर भल्या भल्या बॅटरला ज्यांनी नाचवला असं रब्बानी डफेदार बॉलिंग मार्कवर. कोकण 9 एंडकडसून यॉर्कर लाईनचा चेंडू लॉंग ऑन पर्यंत चेंडू पावलो. फिल्डर फील्ड करता थ्रो करता तोपर्यंत 1 रन आणि 1 रन्सांची धावसंख्या स्थिरावली 14 रन्सावर. मालवणच्या बोर्डिंग मैदानाचा जेव्हा आपण जेव्हा उल्लेख करतो तेव्हा जयंत गवंडी सरांचं नाव खूप आदरान घेऊचं लागतं. जयंत गवंडी सर तुमचे मनापासून आभार असतात. हे सुंदर मैदान हय त्याची देखभाल ठेवण्यासाठी जे कष्ट जयंत गवंडी सर तुम्ही घेतलात सलाम असा त्याका कोकण 9च्या वतीन. धावसंख्या स्थिरावली 14. 14 for 2. हा फाटे शॉर्ट कव्हरच्या दिशेन चेंडू खेळायचो की सोडून द्यायचो या द्विधा मनस्थितीत चेंडू फिल्डरच्या वळ्यात जाऊन स्थिरावलो आणि लागला अजून एक कलाम. पहिल्या चेंडूवर विकेट. पुढच्या 3 चेंडूवर 3 सिंगल. 5व्या चेंडूवर अजून विकेट. अर्जुन भोसले द फिल्डर. कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण 9. विकेट बघूक मिळाली. रिप्ले मध्ये बघा आपण. रब्बानीचो चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू होतो. शेवटच्या क्षणी चेंज ऑफ पेस बचाव करण्याचा इरादा होतो पण चेंडू मात्र थोडंसं वर लागलो आणि अर्जुनच्या वळ्यात येऊन चेंडू स्थिरावलो. रब्बानीच्या नावावर अजून एक विकेट. धावसंख्या स्थिरावलेली 14 रन्सावर. त्यानंतर लगेच बंटी केरकर सर स्पर्धा अधिकारी असत. 4 चिठ्ठी असतले. कॅमेऱ्यावर चिठ्ठी उडवले जातले आणि लगेचच पहिल्या 2 सेमीफायनलची नाणेफेक सुद्धा होतली. वेळ खूप कमी असा त्यामुळे सेमीफायनल किती ओव्हरींची होतली याची अधिकृत घोषणा अगदी थोड्याच वेळात कोकण 9चे सर्व विकासजी गावकर आणि स्पर्धा अधिकारी बंटी केरकर सर करतील. 2 सेमीफायनल आणि त्यानंतर द ग्रेट ग्रँड फिनाले.
रब्बानी कोकण नाऊ एंडकडसून बॉलिंग मार्कवर. कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाऊ आयोजित कोकण नाऊ प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरे पावर्ड बाय ऍडमिशन को पावर्ड बाय इलाइगो. धाव संख्या 14 14 फॉर 3. दुसऱ्या ओव्हरीची सांगता करणारो समाप्ती करणारो चेंडू घेऊन रब्बानी बॉलिंग मार्कवर. गेल्या वर्षी मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेसाठी होतो जॉनी यस बटा 128 रन. गेल्या वर्षीचा मॅन ऑफ द सिरीज या वर्षी मात्र स्पर्धेत जॉनी दिसणार नाही. परत एकदा स्टिअर केलो थर्डमॅनच्या दिशेने मनोज सकपाळ. फील्ड करता थ्रो करता तोपर्यंत 1 रन. एका रनसानीची धाव संख्या 15. नितेश गडेकर मिस्टर 360 ज्यांनी गेल्या वर्षी ही स्पर्धा गाजवलेली फायनल मॅन ऑफ द मॅच घेऊन. यावर्षी सुद्धा नितेश शुभेच्छा असं तुका. गुरुप्रसाद आरोस्कर गेल्या वर्षीचो बेस्ट बॅटर 93 रन. गेल्या वर्षीच्या स्पर्धेत 6 षटकार मारणारो गुरुप्रसाद आरोस्कर होतो बेस्ट बॅटर. अक्षय घाटवाळ होतो गेल्या वर्षीचो बेस्ट फिल्डर. सुधीर पालियेकर होतो गेल्या वर्षीचो बेस्ट विकेट किपर. आणि सूरज परब 12 विकेटसह होतो गेल्या वर्षीचो बेस्ट बॉलर. या वर्षी हे सगळे आठवणी परत एकदा ताजे झाले. गेल्या वर्षीच्या सगळ्या मान्यवर संघांचा आणि खेळाडूंचा उल्लेख करता करता या वर्षी हे 2 लाख रुपयांसह चषक आणि इलेक्ट्रिक बबली बाईक खैचो मालक आपल्या नावावर करता. सुशील द बॉलर. 2 ओव्हरींचो खेळ समाप्त. तिसऱ्या ओव्हरीचो खेळ प्रगतीपथावर. धाव संख्या स्थिरावली 2 ओव्हरीत 3 बाद 15. थोडीशी नाजूक अवस्था कुलस्वामिनी कर्ली संघ. पण या कर्ली संघाक बऱ्याच खेळाडूंनी मदत केली इथपर्यंत येण्यासाठी. त्या सगळ्या एकापेक्षा एक मातब्बर खेळाडूंवर भिस्त असता कुलस्वामिनी कर्ली संघाची. तिसऱ्या ओव्हरीची सुरुवात कोकण नाऊ एंडकडसून बॉलिंग मार्कवर. सुशील बुर्ले मॅन फ्रॉम सांगली. सांगली जिल्ह्याचा आणखी एक अष्टपैलू खेळाडू बॉलिंग मार्कवर सुशील बुर्ले. पहिलो चेंडू पुल करण्याचा होतो इरादो. बॅटची कड न घेता चेंडू विकेट किपरच्या वळ्यात. धावसंख्या स्थिरावलेली एक लो स्कोरिंग मॅच होता की काय अशी भीती वाटाक लागली. कुलस्वामिनी कर्ली संघ पहिली बॅटिंग करताना थोडीशी अडखळती सुरुवात. पहिल्या चेंडूवर विकेट. दुसऱ्या ओव्हरीच्या पहिल्या चेंडूवर विकेट. तिसऱ्या ओव्हरीचा पहिलो चेंडू मेडन. धावसंख्या 15 3 गड्यांच्या मोबदल्यात तिसऱ्या ओव्हरीचा पहिलो बॉल समाप्त. दुसरो चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू अलॉंग विथ द कार्पेट ज्याका म्हटलं जातं इंग्रजीत. मालवणीत म्हटलं तर सरपाटी फटको. 1 रन एका रनसानीची धावसंख्या 16. एक दर्जेदार स्पर्धा. लाखो लोकांपर्यंत ही स्पर्धा पोहोचली. मैदानावर प्रेक्षकांका आम्ही परवानगी देऊ शकलो नाही याबद्दल मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. पण युट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेले लाखो दर्शक. पहिल्या 3 दिवसात 7 लाख लोकांनी ही स्पर्धा बघितली आणि स्पर्धा संपेपर्यंत अपेक्षा असा 20 लाख लोकांपर्यंत ही स्पर्धा जाण्याची. 2400 प्रेक्षक आमच्याशी जोडले गेले. पंचांचो इशारो वाईट चेंडूचो. दुपारपर्यंत ही स्पर्धा 94,446 लोकांपर्यंत पोहोचली. ती फक्त आजच्या दिवसात. म्हणजे आजचा आकडो किमान 1 लाख क्रॉस करून तरी जातलो फक्त यूट्यूबचो ह्यो आकडो असा. केबलच्या माध्यमातून सुद्धा लाखो दर्शकांपर्यंत कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाऊ ही स्पर्धा घेऊन जाता. अगदी थोड्याच वेळात 1 लाख दर्शक आमच्याशी जोडले जातले यूट्यूबच्या माध्यमातून. सुशीलचो चेंडू रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न असा. फिल्डर चेंडूच्या खाली. मनोज सकपाळच्या हातातून चेंडू निसटलो. 1 रन पूर्ण झालो आणि बघता बघता चेंडू आखांड्याच्या पैलाडी चौकारासाठी जाऊन स्थिरावलो. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न फसलेलो चेंडू हवेत होतो. मनोज संकपाळ सारखो एक आघाडीचो खेळाडू चेंडूच्या खाली होतो. सिंहगडचो सुपुत्र शरदला मिळाला जीवदान मिळालं आणि 4 रन सुद्धा मिळाले. रिप्लेमध्ये आपण बघू शकतात मनोज चेंडूच्या खाली पहिला प्रयत्न चेंडू चुकलो आणि बघता बघता चेंडू आखांड्या पार चौकार. बैल गेलो तो गेलो. जाताना 9 हाताचो कासरो घेऊन गेलो. शरदला जीवदान मिळाला. जीवदान यापूर्वी अक्षयला जीवदान मिळालेला. यापूर्वीच्या सामन्यात त्यांनी सोना केल्यान. तू ह्या जीवदानाचा कसो वापर करतस बघूया. यॉर्कर लाईनचा चेंडू होतो. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न फसलो. चेंडू रावलो मेडन. सुशील बुर्लेचा कौतुक करूचा लागत कारण सुशीलने आधीच पावलं ओळखली शरदची आणि त्यामुळेच शफल होऊन खेळणाऱ्या शरदसाठी आउटसाइड ऑफ दी ऑफ स्टंप यॉर्कर लाईनचा चेंडू टाकलो. चेंडू रावलो मेडन. धावसंख्या स्थिरावली 21-21. तिसऱ्या ओव्हरीचे 4 चेंडू समाप्त. कोकण नाऊ एंडवर परत एकदा सुशील बुर्ले. फुल टॉस चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. फिल्डर चेंडूच्या खाली आणि या फिल्डरच्या कपडावरसून चेंडू गेलो आखांड्याच्या दिशेने.
की काय बघूया. पंचांचो इशारो अपेक्षित असा. पंचांचो इशारो इलो तो थर्ड अंपायर दॅट्स मॅक्झिमम. कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण 9 षटकार. डीप स्क्वेअर लेग वर आपण बघू शकतो फिल्डरचा पाय बाउंड्रीच्या बाहेर असलेल्या रोबला लागलो. पंचांचो थर्ड अंपायरचो निर्णय षटकाराचो आणि या षटकारानिशी धावसंख्या घाऊक स्वरूपात 27 रन्सावर 27. शरद पारगे सिंहगडचा सुपुत्र स्ट्रायकर यांच्या दिशेने एक जीवदान मिळाला शरदला आणि हे फायदा उठवण्याचा इरादो असा शरदचो. धावसंख्या 27 27 9 ची सरासरी स्कोर बोर्डवर. शेवटचा चेंडू तिसऱ्या ओव्हरीचो. अजून एक शॉर्ट पिच चेंडू होतो. पूल करण्याचा इरादो हुकलो. शॉर्ट थर्डमॅनवर क्षेत्ररक्षण खूपच सुंदर. डिरेक्ट हिट जर झाली असती तर खरोखरच थोडासा काम इला असता. सकाळी आपण बघितला डिरेक्ट हिटवर कृष्णा सातपुते रनआउट आणि त्यानंतर सामन्यात पराभवाचा तोंड बघूचा लागलेला रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघात. प्रत्येक रन खूप महत्वाचं, प्रत्येक विकेट खूप महत्वाची, प्रत्येक रनआउट सुद्धा अगदी तितकोच महत्वाचं. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलो साई मनोज कणकवली संघान. साई मनोज कणकवली संघाचे संघमालक मनोजजी तुमचं सुद्धा स्वागत असा कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण 9च्या वतीन. दुसऱ्या बाजून कुलस्वामिनी कर्ली संघमालक सर्वेश आरोलकर तुमचं सुद्धा स्वागत. पहिल्या 3 ओव्हरीचा खेळ संपलो आणि बॅटिंग करताना कुलस्वामिनी कर्ली संघाची धावसंख्या येऊन स्थिरावली 28 रन्सावर 28 फॉर 3. न्यू बॉलर रोहन घरात मॅन फ्रॉम पुणे. रोहन खरात बॉलिंग मार्कवर. मोठी जबाबदारी रोहनच्या खांद्यावर. धावसंख्या 28. पहिल्या 3 ओव्हरींची झाली सांगता. चौथ्या ओव्हरीचा खेळ प्रगतीपथावर. एक युवा खेळाडू बॉलिंग मार्कवर रोहन खरात ज्याचं नाव असा. पुणे जिल्ह्याचा एक अष्टपैलू खेळाडू. यानंतर लगेचच सेमीफायनलचे लॉट्स तुमच्या समोर उडले जातले. ते सुद्धा मैदानावर चिठ्ठ्या उडले जातले. त्याच ठिकाणी टॉस केलो जातलो आणि त्याच ठिकाणी कॅप्टनला पुढचा निर्णय सुद्धा देऊचो लागतलो. फुल टॉस चेंडू मिड ऑफला क्लिअर करण्याचा होतो इरादो. मिड ऑफ येता फील्ड करता तोपर्यंत 1 रन आणि 1 रनची धावसंख्या 29 रन्सावर 29. साई मनोज कणकवली संघाचे संघमालक सन्माननीय उमेशजी वांगणकर सर. दिलगिरी व्यक्त करतो चुकीचं नाव घेतला गेला. संघमालक साई मनोज कणकवलीचे उमेशजी वांगणकर साहेब तुमचा सुद्धा मनपूर्वक स्वागत असा. उमेश खराचो चेंडू टप्पो चुकलो. पंचांचो इशारो वाईट चेंडूचो. अवंतरच्या स्वरूपात 1 रन आणि 1 रनची धावसंख्या 30 रन्सावर. मिड ऑफ तो खेळाडू मिड ऑन पर्यंत येता फील्ड करता तोपर्यंत अजून 1 रन. 1 रनची अजून भर पडली. धावसंख्या 31 रन्सावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. आखूड टप्प्याचा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या कपळावरसून पावळ्याचा पाणी पास्टाक डायरेक्ट चंद्रार इला मनात आणि गेला दुकानात. कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण 9 षटकार. डीप स्क्वेअर लेगच्या कपळावरसून स्पर्धेतलो षटकार क्रमांक 182. शरदची कामगिरी 10 चेंडू 26 धावा आणि या षटकाराबरोबर धावसंख्या 37 रन्सावर. चौथ्या ओव्हरीचे 3 चेंडू संपले. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करताना कुलस्वामिनी कर्ली संघ. चौथा चेंडू घेऊन येतलो तो रोहन खरात मॅन फ्रॉम पुणे स्ट्रायकर यांच्या दिशेने.
सिंहगडचो शरद. अजून एक फटको मिडांच्या कपडावरसून परत एकदा षटकार. कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण 9 षटकार. सलग 2 षटकार आणि ह्या 2 षटकारांची धावसंख्या 43 रन्सावर 43. आग खाऊन इंगड्या ओकणं म्हणजे काय असता, मुगड्यान रेच काढणं म्हणजे काय असता, फाव कुटणं म्हणजे काय असता आणि पाठभर वळ काढणं म्हणजे काय असता. या सगळ्याचा अर्थ एकच. सिंहगड एक्सप्रेस शरदची गोलंदाजी, शरदची फलंदाजी. धावसंख्या 43 43. रोहन तिसरो चेंडू अपस्टम्पच्या बाहेर चेंडूचा टप्पा होतो. कदाचित जो वाईट ठरला शकलो असतो जर बॅटर सफल झालो नसतो तर. युवा खेळाडू रोहन खरातचा कौतुक करूचा लागा. सलग 2 षटकांनंतर मेडन चेंडू. अजून एक चेंडू परत एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेन. परत एकदा पावळ्याचा पाणी पाच टाक. डायरेक्ट चंद्रार. कोकण 9 षटकार. हे ओव्हरीमध्ये एकूण 3 षटकार आपण बघितले. महागड्या षटकाची झाली सांगता. 3 चेंडू तब्बल 21 धावा खर्च केले रोहन खरातने आणि 4 ओव्हरीच्या समाप्तीनंतर धावसंख्या अर्धशतकाच्या अगदी उंबरठ्यावर येऊन स्थिरावली 49 रन्सावर. 49 फॉर 3. 4 ओव्हरींचो खेळ झालो समाप्त. धावसंख्या 49 49. 4 ओव्हरीची सांगता. कुलस्वामिनी कर्ली संघ एका चांगल्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल. फायटिंग टोटल जे का म्हटली जाता. कुलस्वामिनी कर्ली आणि साई मनोज कणकवली दोन्ही संघांचे संघ मालक आमच्या समोर असत. उमेशजी वाईंगणकर साहेब मालक असत साई मनोज कणकवली संघाचे आणि कुलस्वामिनी कर्ली संघ मालक सर्वेशजी आरोलकर. दोन्ही संघ मालकांचा कोकण 9च्या वतीने स्वागत असा. आजच्या दिवसात जे संघ मालक संघ पराभूत होतलो त्या संघांका छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आठवण भेट कोकण 9च्या वतीने देण्यात येतली आणि ही प्रतिमा सुद्धा तुम्ही बघू शकता. कॉमेंट्री बॉक्स मध्ये एक आगळी वेगळी प्रतिमा छत्रपती शिवाजी महाराजांची. जे संघ पराभूत झाले त्या संघांचा सन्मान आज संध्याकाळी केला जातलो. या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सगळ्या संघांचा सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य. बॉलिंग मार्कवर विकी पुजारी. आणखी एक अष्टपैलू खेळाडू गुणवान खेळाडू बॉलिंग मार्कवर. मॅन फ्रॉम कोल्हापूर. 5व्या ओव्हरीचो खेळ प्रगतीपथावर. विकी पुजारी द बॉलर. पहिल्या ओव्हरीत 10 रन्स खर्च. दुसऱ्या षटकाची सुरुवात कोकण 9 कडसून. फटको मोठो फटको फसलो. 4 फिल्डर चेंडूच्या खाली. 5 फिल्डर चेंडूच्या खाली. 5 जणांच्या मधोमध चेंडू पडलो. जेल सुटलो. मात्र बॅटर स्ट्रायकर यांच्या दिशेने रन आउट झालो. मयूरचा फटको होतो. मयूरचा फटको फसलो. 5 खेळाडू या चेंडूच्या मागे ह्या झेलाच्या खाली इले. रिप्ले मध्ये आपण बघू शकता यो झेल. पहिलो रन्स पूर्ण झालो. मयूरचो झेल सुटलो आणि यो झेल 5 खेळाडूंच्या मधोमध पडलो. मालवणीत एक म्हण, चौघांची शेती आणि चौघांनी मेळान केली माती. या झेलचा सुद्धा अगदी तसाच होता. 5 जणांनी मेळान माती केली पण त्यानंतर थ्रो झालो स्ट्रायकर एंडवर आणि दुसरो अस्तित्वात नसलेलो रन चोरण्याचो इरादो अंगलटिलो. एका रनसानीची धावसंख्या 50. अर्धशतक कुलस्वामिनी कर्ली संघाचा. न्यू बॅटर श्रेयस कदम. मुंबई बांद्र्याचो हेलिकॉप्टर बॉय स्ट्रायकर यांच्या दिशेन श्रेयस कदम ज्याचं नाव असा. धावसंख्या 50. 50 अप कुलस्वामिनी कर्ली संघाची. सुंदर फटको स्क्वेअर लेगच्या कपडावरसून परत एकदा कांड्या पार. इला मनात आणि गेला दुकानात. डायरेक्ट चंद्रार. कोकण 9 षटकार. रिप्ले मध्ये बघू शकतात. एक दुसरो अँगल ओपन स्टान्स बघितलो आपण श्रेयस कदमचो आणि इल्या इल्याचा कांड्या पार षटकार. षटकारनीची धावसंख्या 156 ची आठवण करून देणारी 56 रन्सावर 56. श्रेयस कदम हेलिकॉप्टर बॉय स्ट्रायकर यांच्या दिशेन. अपेक्षित होता हेलिकॉप्टर पण बोईंग इमान बघितला पहिल्या चेंडूवर आकांड्या पार. लांब लचक लँडिंग झाला. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या किमान 30-40 फूट बाहेर. सीमारक्षक तुमका नेमून दिलेले जागा सगळे सीमारक्षक. षटकानिशी धावसंख्या 56 56.
पाचव्या ओव्हरीचे अजून 4 चेंडू बाकी असत. विकी पुजारी बॉलिंग मार्कवर. साई मनोज कणकवली संघाची गोलंदाजी. परत एकदा शप्पल होऊन मारण्याचा इरादा होतो. 1 रन मात्र मिळालो जोपर्यंत मनोज सकपाळ फील्ड करता यो 22च्या स्वरूपात 1 रन आणि एका रनचा धाव संख्या 57 57. 13 चेंडूत 38 धावा. शरद स्ट्रायकर यांच्या दिशेन. शरद पारगे स्ट्रायकर यांच्या दिशेन मॅन फ्रॉम सिंहगड. स्पर्धेत एकमेव अर्धशतक बघितला आपण सुमित डोंगरेचा 56 रनचा. 2 षटकार जर बसले तर अजून एक अर्धशतक बघू शकतो. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने त्याच्यापैकी अपेक्षित पहिलो षटकार बघितलो. परत एकदा चेंडू आकांड्या पार षटकार. सलग 2 षटकारांनी धावसंख्या स्थिरावली 63 रनच्यावर 63. आणि शरद पारगेची कामगिरी 14 चेंडू आणि 44 धावा. 14 चेंडू आणि 44 धावा. एकमेव अर्धशतक आतापर्यंत स्पर्धेत सुमित डोंगरेचा. शरद पारगे तुका संधी असा अंतिम दिवशी अर्धशतक तुझ्या नावावर करण्याचे. धावसंख्या 63 633. 5वं चेंडू घेऊन बॉलिंग मार्कवर विकी पुजारी. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न हुकलो. चेंडू रावलो मेडन. सगळ्यांका प्रश्न पडलो असतो सरळ बॅटने इतके लांब लचक षटकार जर शरद मारू शकता तर ऐन मोक्याच्या क्षणी रिव्हर्स स्वीप स्विच हिट का. या स्विच हिटचं वर्णन मराठीत वेगवेगळ्या शब्दात केलं जातं. मालवणीत एका म्हटलं जातं मराच्या ढोराक चराचे वडी सुक्या जीवाक वलो बिबो. शरद अर्धशतकाच्या अगदी उंबरठ्यावर तू असस. एक मोठो फटको तुझ्याकडून अपेक्षित असा तो षटकाराचो. एक नाकार मुटको आणि स्पर्धेतला दुसरा अर्धशतक नावावर होऊ शकता शरदच्या. कट करण्याचा इरादा उकलो. विकी पुजारा आपल्या नावावर साजेशी गोलंदाजी. ज्या विकी पुजाराचा कौतुक कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकला त्या विकी पुजारान शेवटच्या 2 चेंडूवर कौतुकाक साजेशी गोलंदाजी केली. 5 ओव्हरींचा खेळ झालो समाप्त. कुलस्वामिनी कर्ली संघ साई मनोज कणकवली संघाविरुद्ध टॉस हरल्यानंतर पहिली बॅटिंग करताना धाव संख्या 5 ओव्हरीत 63 रनच्यावर 63 फॉर 4. एक मोठी धाव संख्या. फायटिंग टोटल ज्याका म्हटली जाता ही फायटिंग टोटल उभारण्याच्या अगदी मार्गावर कुलस्वामिनी कर्ली संघ. श्रेयस कदम येतलो स्ट्रायकर यांच्या दिशेने. 2 चेंडूत 6 धावा आतापर्यंत श्रेयसची कामगिरी. 2 चेंडू श्रेयस खेळलो. पहिल्या चेंडूवर षटकार. दुसरा चेंडू 22च्या स्वरूपात 1 रन. श्रेयस कदम येतलो स्ट्रायकर यांच्या दिशेने. श्रेयस कदम आठव हरकत नाही. झहीर कालिया. कोण झहीर कालिया? पाकिस्तानचा सगळ्यात तेज गोलंदाज आणि अशा तेज जलदगती गोलंदाज. ते का शारजाच्या मैदानावर सगळ्यात लांब लचक षटकार मारण्याचा पराक्रम श्रेयस कदम तुझ्या नावावर असा. आज आमका बघूचे असत शारजाच्या मैदानावर कसे लांब लचक षटकार तू मारलस. झहीर कालिया अजून तुझा नाव आठवता. अजूनही त्या स्वप्नात आमच्या हिंदुस्थानचो श्रेयस कदम दिसत असतलो. तोच श्रेयस कदम बायकर बॉय स्ट्रायकर यांच्या दिशेने. धावसंख्या स्थिरावली. हेलिकॉप्टर बॉय श्रेयस कदम स्ट्रायकर यांच्या दिशेने. धावसंख्या 63 रनच्यावर. रब्बानी डफेदार बॉलिंग मार्कवर मॅन फ्रॉम कर्नाटका. पहिलो चेंडू शफल होऊन खेळण्याचा होतो प्रयत्न. हलकेच अपील झाला आणि पंचांचा बॉट आकाशाच्या दिशेने उसळला. श्रेयस कदम ज्याचा कौतुक केला तो श्रेयस तंबूच्या दिशेने परतलो. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलो. कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाऊ विकेट. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाऊ. कोकण नाऊ प्रीमियर लीग 2022 पॉवर्ड बाय ऍडमिशन को पॉवर्ड बाय इलायगो. धावसंख्या स्थिरावली 63 रनच्यावर 63. आणि शरद पारगे स्ट्रायकर एंडवर येऊन स्थिरावतलो आता शेवटच्या 5 बॉलसाठी. रब्बानी डफेदार मॅन फ्रॉम कर्नाटका. बेळगावचा एक गुणवान खेळाडू साई मनोज कणकवली संघाकडून कित्येक वेळा आपण रब्बानी खेळताना बघितला. तोच रब्बानी बॉलिंग मार्कवर कोकण नाऊ एंडवर.
निलेश पांचाळ. शेवटचे 5 चेंडू बाकी. न्यू बॅटर निलेश स्ट्रायकर यांच्या दिशेन लेग बिफोर विकेट आणि त्यामुळे न्यू बॅटर स्ट्रायकर एंडवर. शरद पारगे नॉन स्ट्रायकर एंडवर. 5 चेंडू बाकी. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू पोचलो मिड ऑनला क्लिअर करून फक्त 1 रन. एका रनचा धावसंख्या 64. पहिल्या 5 ओव्हरीत फुटलेल्या बांधासारखी वाहणारी धावसंख्या. शेवटच्या ओव्हरीत मात्र 2 बॉलवर त्याला लगाम घातलो, बंधन घातला. फक्त 1 रन खर्च केलो रब्बानीन. 3रा चेंडू घेऊन येतो रब्बानी स्ट्रायकर यांच्या दिशेने अर्धशतकाच्या उंबरठ्यावर. शरद पारगे धावसंख्या 64. 64 44 रनच्यावर शरद. फटको मोठो डीप स्क्वेअर लेग फिल्डरच्या कपडा वरसून कांड्या पार आणि या स्पर्धेतली दुसरी 50 पूर्ण झाली. सुमित डोंगरेच्या पाठोपाठ 50 पूर्ण झाली. शरद पागरे मॅन फ्रॉम सिंहगड पुणे. टाळी वाजवूया शरद. परत एकदा बॅट दाखवची कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने तुका विनंती. टाळी वाजवूया सिंहगडाचा सुपुत्र शरद पारगेसाठी. षटकांनीची धावसंख्या 70 रनच्यावर. स्पर्धेतली हायएस्ट धावसंख्या असा 90 आणि आता शरद तुझ्यासाठी ती धावसंख्या खुणावतली. शरद शेवटचे 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडूवर 3 नाकार मुटके अपेक्षित. रब्बानी तुझ्याकडसून 1-2 कलम अपेक्षित असत. प्रयत्न होतो मोठ्या फटक्याचो. बॅट आणि बॉलचो काय संपर्क नाही. चेंडू राहुलो मॅडन. धावसंख्या 70 रनच्यावर. 70 फॉर 5. 6व्या ओव्हरीतले 4 बॉल संपले. शेवटचे 2 चेंडू फक्त शिल्लक. किती मोठं आव्हान कुलस्वामिनी कर्ली संघ उभ्या करता साई मनोज कणकवली संघासमोर. शेवटचे 2 चेंडू घेऊन बॉलिंग मार्कवर बेळगाव एक्सप्रेस रब्बानी डफेदार. मनगटी पटको मिड विकेटच्या दिशेन 2 फिल्डरांच्या कपडा वरसून लॉंग ऑन आणि मिड ऑन असे 2 खेळाडू चेंडूच्या खाली होते, पण या दोघांच्या कपडावरसून चेंडू आकांड्या पार षटकार. मोर्ये बोळो आणि दरवाजो सताड उघडो अशी अवस्था फिल्डिंगची झाली आणि या षटकारांची धावसंख्या 76 रनच्यावर येऊन थांबली. 76 आजच्या दिवसातलो सगळ्यात मोठो स्कोर बघूक मिळालो कुलस्वामिनी कर्ली संघाकडसून. साई मनोज कणकवली संघान टॉस जिंकापर्यंत सगळं अगदी बरोबर चाललेला, पण टॉस जिंकान फिल्डिंगचो निर्णय थोडंसं अंगलटिलो. केला तुका आणि झाला मका. चुडीन वाघ घरात बोलावणं अशा मालवणी म्हणींची आठवण इली. अजून एक इनसाइड आउटचा फटको मिड ऑफला क्लिअर करून लॉंग ऑफच्या कपडावरसून परत एकदा आकांड्या पार. शेवटच्या 2 चेंडूवर सलग 2 षटकार शरदच्या बॅटमधून बघूक मिळाले आणि शरदची आगोकी फलंदाजी, आक्रमक फलंदाजी बघितली. 20 चेंडू आणि 62 धावा. शरद पागरेची कामगिरी 62 रन फक्त 20 चेंडू मध्ये. आणि शरदच्या या कामगिरीच्या जोरावर पहिली बॅटिंग करताना रन्सांचो डोंगर उभं केलो कुलस्वामिनी कर्ली संघान. पहिली बॅटिंग करताना 82 रन जमावले. 83 रनचा पाठलाग. परत एकदा विनंती असलेली शरद पागरे कॅमेऱ्याच्या दिशेने एकदा बॅट उंचावून दाखव. शरद पागरे बघा स्क्रीनवर बघा शरदची कामगिरी. 20 चेंडू 62 धावांची कामगिरी. आगोकी बॅटिंग शरद पागरेची. सिंहगडाचा चावा मालवण बोर्डिंग मैदानावर आपली कामगिरी अगदी चोख बजावताना शरद पागरे इलो सिंहगडाच्या पायथ्यावरसून छत्रपती शिवाजी महाराजांनी पुनीत केलेलो सिंहगड आणि इलो खैसर मैदान गाजवल्यान खायचा मालवणचा. मालवण पाण्यामध्ये किल्ला आणि हा किल्लो बांधलो छत्रपती शिवाजी महाराजांनी. 350 वर्ष अजस्त्र लाटांका तोंड देणारो छत्रपती शिवाजी महाराजांचो किल्लो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शान पावन झालेला या मालवण शहर आणि या मालवण शहराचा मालवण बोर्डिंग मैदान आज पावन केला सिंहगडाच्या सुपुत्रान शरद पागरे. 20 चेंडू 62 धावांची कामगिरी. या 62 धावांच्या जोरावर सर्वेश आरोलकरांच्या मालकीचो कुलस्वामिनी कर्ली संघ पहिली बॅटिंग करताना 82 धावा जमवता. उमेश वांगणकर साहेबांच्या मालकीचो साई मनोज कणकवली संघ या 83 रनचांचो पाठलाग करता की कुलस्वामिनी कर्ली संघ या 82 रनचांचो बचाव करता हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर श्याम वाकर, प्रदीप, अमोल जमदाडे आणि समीर पांढरे. ऐकूया आवाज हिंदी समालोचनासाठी श्याम वाकर सरांचो.
स्पर्धेत अनेक बक्षिसं असत. या वर्षीचा मॅन ऑफ द सिरीजचा बक्षीस कॅश प्राइज ₹25,000 पॉवर्ड बाय ऍडमिशन. ऍडमिशनने प्रायोजित केला. कॅश प्राइज ₹25,000 मॅन ऑफ द सिरीज साठी आणि त्याचबरोबर बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, बेस्ट विकेट किपर आणि बेस्ट बॅटर साठी प्रतीक स्पोर्ट कडून आकर्षक टी शर्ट आणि बेस्ट बॅटर साठी एक आकर्षक बॅट प्रतीक स्पोर्टने प्रायोजित केली. आमच्या जवळचे मित्र 70 स्पोर्टचे मालक गणेश मोराजकर या स्पर्धेशी जोडले गेले. तुमचा सुद्धा स्वागत आहे गणेशजी कोकण नाऊच्या वतीन. प्रतीक स्पोर्टची स्पॉन्सरशिप अंतिम सामन्यात 4 खेळाडूंसाठी आकर्षक टी शर्ट आणि बेस्ट बॅटरसाठी एक आकर्षक बॅट सुद्धा. मॅन ऑफ द सिरीजसाठी कॅश प्राइज ₹25,000 आणि सकाळपर्यंत या स्पर्धेचा पहिला बक्षीस होता 1 लाखाचा. दुपार झाली, वातावरण गरम झाला आणि पहिला बक्षीस पोचला ₹2 लाख. दुसरा बक्षीस सुद्धा झाला 51,000चा, ₹1,00,000. विजय शेट्टी साहेब, शाळेत असताना आम्ही शिकलेलो, जसा जसा ऊन लागतात तसे वस्तू प्रसरण पावतात. इथपर्यंत आमका भौतिकशास्त्र माहिती होता, पण बक्षीस इतक्या प्रसरण पावता की त्या 1 लाखाचा 2 लाख होता आणि 51,000चा 1 लाख होता. या पहिल्यांदाच बघितला. सलाम असा कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाऊ आयोजित कोकण नाऊ प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरे पॉवर्ड बाय ऍडमिशन, को पॉवर्ड बाय इलायगो. या स्पर्धेचो अंतिम दिवस, शेवटचा क्वार्टर फायनलचो सामनो आणि मायक्रोफोनवर श्याम वाक्कर सर. सिंहगडचा सुपुत्र ज्यांनी मालवणचा मोर्डी मैदान गाजवला कुलस्वामिनी कर्ली संघासाठी. संघ मालक आरोलकर साहेबांकडून शरद पागरे तुझ्या अर्धशतकासाठी. स्पर्धेतले फक्त दुसरी 50 आणि या दुसऱ्या 50 साठी शरद पागरे तुका आरोलकर साहेबांकडून ₹500 बक्षीस. धन्यवाद. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे. कर्ली संघाचा एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहे. साई मनोज कणकवली, आपण आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवा कॉमेंट्री बॉक्समध्ये प्लीज. साई मनोज कणकवली संघाचे मालक या ठिकाणी उमेश वांगणकर साहेब उपस्थित आहेत. उमेश वांगणकर साहेब, आपलं स्वागत आहे या स्पर्धेदरम्यान. कुलस्वामी कर्ली संघाचे या ठिकाणी सर्वेश आरोलकर साहेब हे देखील उपस्थित आहेत. सर्वांचं या स्पर्धेदरम्यान स्वागत आहे. एक मोठा सामना या स्पर्धेचा. कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नाऊ आयोजित कोकण नाऊ प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरे पावर्ड बाय एडमिशन, को पावर्ड बाय इलाइगो. धन्यवाद. ले चलते हैं मैदान की तरफ. फिर एक बार आप सभी तमाम दर्शकों का प्यार भरे दिल से स्वागत है. गेंदबाजी मोर्चे पर गेंदबाज अभिषेक माने, काफी ऊंचे लंबे कद के है गेंदबाज. पहली गेंद, बढ़िया गेंद डाली, यहां पर विकेट कीपर के हाथों में चली गई. स्ट्राइक पर बल्लेबाज है संदीप मकवाना और नॉन स्ट्राइक एंड पर है अर्जुन भोसले. संदीप मकवाना के बारे में क्या कहूँ. देवगढ़ के आनंदवाड़ी मैदान के ऊपर जिन्होंने धुआंधार बल्लेबाजी की थी, बहुत ही अच्छी बल्लेबाजी उस प्रतियोगिता में हमें देखने को मिली थी. काफ़ी आशा अपेक्षाएं हैं संदीप मकवाना की ओर से. क्या उस पर खड़े उतर पाते हैं कि देखना पड़ेगा. फिर एक बार गेंदबाजी मोर्चे पर गेंदबाज, लेकिन गेंदबाज अच्छी गेंद यहाँ पर टिप्पा खाने के बाद स्विंग एंड मिस आपको देखने को मिलती हुई. फिर एक बार विकेट कीपर के हाथों में चली गई. कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. दबाव डालते हुए यहाँ पर अपील करते हुए, लेकिन अंपायर दोनों भी मजे हुए हैं. उमेश जी मांजरेकर और मंगेश धुरी, 2 अंपायर हमारे मैदान के बीच में दिखाई देते हुए. कुणाल यहाँ पर अच्छी स्कोरिंग का काम करते हुए. इस प्रतियोगिता का इनाम 1 लाख की बजाय 2 लाख हो गया है और दूसरे नंबर का इनाम 50,000 की बजाय 1 लाख रुपए. तो इनामों की राशि में बढ़ोतरी होती हुई प्रतियोगिता के दरम्यान.
ये उठाकर खेला है शॉट, हवा में गेंद है, देखना पड़ेगा सीमा पार करती है कि नहीं, और गेंद सीमा रेखा पार 6 रनों के लिए संदीप मकवाना के बल्ले से निकलता हुआ ये सनसनाता दंदनाता कोकणनाव सिक्सर देखने को मिलता हुआ। बढ़िया शुरुआत करते हुए एक बहुत ही विशाल स्कोर खड़ा किया है। जीतने के लिए 83 रन चाहिए, इसका पीछा करना है। गर्मा गर्मी का वातावरण है। हमारे बादल चौधरी भी काफी गर्म हुए थे, जैसे बल्लेबाज यहां पर बल्लेबाजी की थी। 20 गेंदों में 62 रनों की पारी शरद पारगे, क्या बात है, बहुत ही धुआंधार बल्लेबाजी। दूसरी हाफ सेंचुरी इस प्रतियोगिता की शरद पारगे के बल्ले से देखने को मिली थी। फिर एक बार उठाकर खेला भाई शॉट है, कैच होने की संभावना, खिलाड़ी गेंद के नीचे, देखना पड़ेगा, जज करने में नाकामयाब, नतीजा यहां पर जीवन दान मिलता हुआ। खुदा मेहरबान तो गदा पहलवान, जब फील्डर मेहरबान होता है तो बल्लेबाज पहलवान होता है। अब देखना पड़ेगा, संदीप मकवाना को जीवन दान मिला है, क्या संदीप मकवाना इस जीवन दान का फायदा उठा पाते हैं कि नहीं। जी हां, पहले इनिंग में देखा जाए तो शरद पारगे का भी कैच छूटा था, इसलिए मैं कहता हूं अगर फील्डर मेहरबान तो बल्लेबाज पहलवान। क्या पहलवान की दिखाई पहले इनिंग में शरद पारगे ने। अब मौका है संदीप मकवाना को। ये गेंद टिप्पा खाने के बाद थोड़ी सी उछाल लेती हुई, अपील करते हुए, लेकिन अंपायर देखिएगा नजर भी नहीं उठाई। यहां पर जिस प्रकार का अपील हुआ, काफी जानते थे बढ़िया तरीके से, ये झूठ मूठ का अपील है, ध्यान नहीं दिया। डॉट बॉल निकलने में कामयाब रहते हुए अच्छी गेंदबाजी यहां पर होती हुई, गेंदबाजी मोर्चे पर गेंदबाज अभिषेक माने अच्छे गेंदबाजी करते हुए। हालांकि एक बड़ा शॉट जड़ा है, पावर प्ले का बंधन है, सभी खिलाड़ी सर्कल के अंदर रखना अनिवार्य है, यानी कि धुआंधार बल्लेबाजी होनी चाहिए इस ओवर में। हालांकि एक बड़ा शॉट जड़ा है, 2 रन आए हैं, तो कुल मिलाकर 8 रन पहले ओवर में आ चुके हैं। अभी भी गेंदें बाकी है आखिरी। अब स्टंप के बाहर छेड़छानी करना चाहते थे, बल्ले के निचले हिस्से पर गेंद लगी, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। बहुत ही किफायती गेंदबाजी यहां पर अभिजीत माने द्वारा कुलस्वामी करली टीम की ओर से गेंदबाजी करते हुए। कोकणचं नंबर 1 चॅनल कोकणनाव आयोजित कोकणनाव प्रीमियर लीग 20-22 पर्व दुसरे, पावर्ड बाय ॲडमिशन, को पावर्ड बाय इलायगो, आणि या स्पर्धेचे सर्वे सर्वा सन्माननीय विकासजी गावकर या ठिकाणी उपस्थित आहेत। या स्पर्धेचा आनंद घेत आहेत। आमचे यूट्यूब लाईव्ह जे प्रेक्षक हा सामना पाहत आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत आहे। जवळजवळ 2900 लाईव्ह मॅच पाहत आहेत, त्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे या स्पर्धेदरम्यान। आम्हाला आशा आहे की हा सामना मोठा आहे, मोठ्या धावसंख्येचा आहे आणि शेवटपर्यंत रंगील का अशी सर्वांना आशा, कारण आशा कधी सोडायची नसते, निराश कधी व्हायचं नसतं, अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं। जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही या विश्वाच्या प्रेमात पडाल, आणि जर तुमची जीभ गोड असेल तर संपूर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल। म्हणूनच आम्हाला आशा आहे, एक मोठी धावसंख्या आहे, आजच्या दिवसाची सर्वोच्च धावसंख्या आहे 83 धावा, आणि या 83 धावांचा पाठलाग साई मनोज कणकवली संघ करेल का, याची बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला थोड्याच वेळात येतील। सुरुवातीचं षटक अभिजित मानेने अतिशय सुंदर टाकलेलं आहे। पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या आहेत, त्या फक्त 8 धावा खर्च केलेल्या आहेत, आणि स्ट्राइक वरती फलंदाज असेल अर्जुन भोसले, मॅन फ्रॉम कर्नाटक, एक उत्कृष्ट फलंदाज या ठिकाणी अर्जुन भोसले। अर्जुन भोसले के बल्ले से यहां पर 4 रन हासिल होते हुए 4 रनों की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 12 रनों के ऊपर। युवराज सिंह की जर्सी के ऊपर यह नंबर दिखाई देता हुआ 12, जिनका जन्म 12/12/1981 में हुआ था, इसलिए उनके जर्सी के ऊपर नंबर रखा है 12, जिन्होंने 12 गेंदों में ही हाफ सेंचुरी पूरी की है, यानी कि 50 रन एक बार वर्ल्ड कप ने लगाए थे, जो 6 सर आप नहीं भूल पाएंगे ब्रॉड को लगाए हुए। छोटी गेंद हवा में खेला हुआ शॉट, खिलाड़ी वहां पर मौजूद है, बढ़िया कैच लेते हुए, तो यहां पर एक बड़ा विकेट
बड़ी मछली जाले में फंसती हुई अर्जुन भोसले के रूप में हमारे साथ जुड़ चुके हैं समीर जी पांडरे। एक बड़ा विकेट यहाँ पर हासिल किया है समीर जी, हॅलो जिसकी तलाश थी। ओवर टू द प्रदीप। कोकण 9 प्रीमियर लीग 2022 आणि या स्पर्धेदरम्यान दरवर्षीप्रमाणे याही वर्षी फिजिओथेरपिस्ट सन्मान श्री हेमंत रावले यांचे इथं आगमन होताना दिसतंय। आपलं खूप खूप मनापासून स्वागत आणि विनंती, आपण मान्यवरांच्या कक्षामध्ये स्थानपन्न व्हावं। तो नए बल्लेबाज मैदान की तरफ बढ़ते हुए शिव। तो समीर जी क्या कहेंगे, पहला विकेट गिरा है अर्जुन के रूप में। सर या ठिकाणी हे स्वाभाविक होतं, कारण पाठलाग करायचा आहे तो मोठ्या धावसंख्येचा, म्हणजे 83 धावांचा, आणि 83 धावांचा पाठलाग जर करायचा असेल, स्पर्धेमध्ये आपले अस्तित्व टिकवायचं असेल, तर जोखीम ही अनिवार्य बाब बनते आणि त्यामुळे जोखीम घेतोय अर्जुन, त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतायत। समीर सर, एक आनंदाची बातमी म्हणजे जवळजवळ 2,75,000 लोकांनी आजच्या दिवसामध्ये सामने पाहिले आहेत। टी व्हीवरती असेल, फेसबुकवरती असतील, यूट्यूबवरती लाईव्ह असतील, असे जवळजवळ 2,75,000 प्रेक्षकांनी हे सामने आजच्या दिवसामध्ये पाहिलेले आहेत। सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा खूप खूप आभारी आहोत। तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत। प्रेक्षक मायबापांना आज संधी नाही आहे मैदानावरती येऊन स्पर्धा पाहण्याची, तरी देखील घर बसल्या ते स्पर्धा पाहत आहेत। त्यांचे मनपूर्वक आम्ही आभारी आहोत आणि दिलगिरी देखील व्यक्त करतो। ये गेंद उठाकर खेला है, वहाँ पर फील्डर काफ़ी दूर खड़े, जब तक गेंद के पास आते गेंद को पकड़ते। ये देखिएगा क्या कर रहे हैं, समझ में नहीं आ रहा है वहाँ पर खिलाड़ी, लेकिन इस बीच दौड़ते हुए 2 रन हासिल किए। रनिंग बिटवीन द विकेट भी काफ़ी धीमा लग रहा है। आपको एक विशाल स्कोर का पीछा करना है समीर जी, 83 रन चाहिए जीतने के लिए। शुरुआती विकेट गिर चुका है अर्जुन भोसले का। पहले 2 ओवर में हालांकि 30-25 रन चाहिए, तो ही आप इतना बड़े टोटल का पीछा कर सकते हैं। जब इतना बड़ा टोटल आपके सामने रहता है तो उस टोटल के छोटे छोटे टुकड़े करना बहुत ही ज़रूरी है। हर 2 ओवर में कितने रन आना चाहिए, ये हिसाब किताब आपको रखना पड़ेगा। क्या कहेंगे समीर जी? वाइड बॉल का इशारा किया है सर 83 धावांचा पाठलाग करायचा आहे। प्रथम फलंदाजी करताना पहा, पहिल्या 2 षटकामध्ये देखील धीमी सुरुवात झाली होती आणि त्यानंतर या मैदानावर वादळ उठलं होतं ते शरदचं। म्हणजे शरदने जी कामगिरी केली, या ठिकाणी स्वतःवरचा आत्मविश्वास हा तीळ मात्र ढळू दिला पाहिजे नाही तो फलंदाजांनी, कारण जर शरदने कामगिरी केली तर आम्ही त्या कामगिरीची का पुनरावृत्ती करणार नाही, हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारला पाहिजे आणि कामगिरी केली पाहिजे। ये देखिएगा, ये आपकी बात सुन ली यहाँ पर बल्लेबाज ने। एक बड़ा लंबा सिक्सर यहाँ पर बल्लेबाज द्वारा देखने को मिलता हुआ। बल्लेबाज का नाम था शिव। क्या बात है, बहुत ही बड़ा लंबा सिक्सर। देखिएगा फील्डर को कहाँ जाना पड़ रहा है गेंद लाने के लिए लगता है आधा घंटा लगेगा यहाँ पर गेंद को। इतना बड़ा लंबा सिक्सर। स्कोर बढ़ता हुआ 22 रनों के ऊपर, 83 रनों का पीछा करना है। अगर समीर जी, एक बात है, क्रिकेट में हार जीत तो होती रहती है, हार और जीत ये तो 2 पहलू है यहाँ पर क्रिकेट के। लेकिन एक बात है, जीतने वाले के बजाय हारने वाले की चर्चा ज़्यादा होनी चाहिए, तभी आप मैच का आनंद दे सकते हैं दर्शकों को। इसलिए कोशिश करो, हारना जीतना तो बाद में की बात है, वो तो खेल खत्म होने के बाद पता चलेगा। लेकिन खेल ऐसा खेलो कि सामने वाले के पसीने छूटने चाहिए। तो गेंदबाजी मोर्चे पर गेंदबाज है मयूर पन्नाळकर, गेंदबाजी का भार संभालते हुए। ये खूबसूरत शॉट है, जिस समय गेंद बल्ले को छुई थी उसके ऊपर 6 रनों की मोहर लगी हुई थी। क्या बात है, बहुत ही दमदार सिक्सर, बहुत ही घातक बल्लेबाजी। लगातार 2 गेंदों के ऊपर 2 सिक्सर। मैच का थोड़ा रुख यहां पर बदल रहा है। स्कोर बढ़ता हुआ 28 रनों के ऊपर, 2 ओवर का खेल यहां पर खत्म होता हुआ। कुल मिलाकर रन है 1 विकेट गिरने के बाद, और जो विकेट खोया है वो अर्जुन भोसले के रूप में, और उसके बाद रन है 28। अच्छा स्कोर मैं कहूँगा, 2 बड़े शॉट आए, मैं कहूँगा 83 रनों का पीछा करना है, तो ऐसे शॉट आपको हर ओवर में 1 दूसरा बड़ा शॉट चाहिए। क्या कहेंगे समीर जी? आता प्रति षटकामागे 14 धावांचं आव्हान झेलायचं आहे।
14 धावांचं आव्हान म्हणजे एखाद्या चेंडूवर आपण जर जोखीम घेतला तर हे मैदान असं आहे की या मैदानावर जरी जमिनीलगत आपण फटके मारले तर एखाद दुसरी धाव ही प्रत्येक चेंडू मागे येऊ शकते. मात्र एक जोखीम घ्यायची आणि त्यानंतर मैदानावर प्रॉपर क्रिकेट खेळायचं हे तंत्र फलंदाजांनी अवलंबलं पाहिजे. मात्र दुसऱ्या बाजूनं नाव उमेद न होता फलंदाज जे वरचढ ठरतायत त्या फलंदाजांना कुठेतरी चूक करण्यास प्रवृत्त केलं पाहिजे. ते गोलंदाजांनी आणि गोलंदाजांच्या गोलंदाजीवर जी उपलब्धता किंवा जी अंधुकशी आशा संधी ज्याला म्हटली जाते ती निर्माण होते त्या संधीचं सोन्यात रूपांतरित हे क्षेत्ररक्षकांनी करणं अनिवार्य बाब. और समीर जी जो बात छेड़ी आपने बराबर कहा कि हर ओवर में 14 का औसत है, 14 के औसत से रन बनाने पड़ेंगे. हमने पहले ही कहा था कि पहले 2 ओवर में 25-30 रन बनाओ, 28 रन बनाए हैं. यानी कि जो लक्ष्य उनके सामने है उसका पीछा करना भली भांति जानती है यहाँ पर बल्लेबाजी करने वाली टीम यानी कि साई मनोज कणकवली की टीम. तो एक छोर से है कुलस्वामी करली की टीम जो हमारे बहुत ही करीबी दोस्त है सर्वेश, उनकी टीम है ये. और अच्छे खिलाड़ी यहाँ पर इस मैदान के ऊपर देखने को मिलते हुए कुलस्वामी करली जो करली सातिरी मैदान के ऊपर बड़ी प्रतियोगिता हमेशा होती है 22 से 26 जनवरी तक. हर 26 जनवरी को हम करली में रहते हैं सातिरी मैदान के ऊपर. हमारे उमेश जी सामंत पुरस्कृत रहते हैं उस प्रतियोगिता के. आज उनकी बदौलत मैं बादल हम सब उनकी बदौलत आज कमेंट्री बॉक्स में हैं. धन्यवाद अदा करता हूँ सातेरी करली के सभी कार्यकर्ताओं को. हमारे रूपेश मड़ेकर है, नागेश सोमजी भी है और मलेरिया डॉक्टर दुधवड़कर भी है. सभी हमारे बहुत ही करीबी दोस्त है. आबा मड़ेकर जी है. सभी कार्यकर्ता हमारे बहुत ही करीबी दोस्त है सातेरी के. ये अच्छी गेंद टिपा खाने के बाद थोड़ी सी नीचे रहती हुई 1 रन दौड़कर पूरा किया. दूसरे रन की गुंजाइश होती कि नहीं देखना पड़ेगा. यहाँ पर हाना ऐसी सिचुएशन, लेकिन रनिंग बिटवीन द विकेट थोड़ा मुझे धीमा लग रहा है. अब समीर जी पहले जो गेंद पीछे गई थी फाइनली की दिशा में वहां पर 3 रन हो सकते थे, सिर्फ 2 रन लिए. यहाँ पर भी शॉर्ट मिड विकेट की दिशा में गेंद गई थी. डीप मिड विकेट के खिलाड़ी, लॉन्ग ऑन के खिलाड़ी गेंद के और दौड़ रहे थे. मौका था यहाँ पर 2 रन लेने का. ये रन बहुत ही कीमती है आपके टीम के लिए. स्कोर बढ़ता हुआ 29 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. अच्छी गेंद, फुलर लेन की गेंद. आपको कहीं पर जाना है तो स्कूटर की जरूरत है, जिंदगी जीने के लिए वाटर की जरूरत है और विकेट पाने के लिए यॉर्कर की जरूरत है. वो यॉर्कर गेंद यहाँ पर डालते हुए गेंदबाज, क्या बात है. सीमित ओवर के मुकाबले में इसी प्रकार की गेंद डालना बहुत ही आवश्यक है. सही निशाने पर, सही जगह पर, सही इलाके में गेंद को डाला था और उसी की बदौलत यहाँ पर रन संख्या है 30. ये तीसरा ओवर प्रगति पर है. 83 रनों का पीछा करना है. अभी भी 53 रन चाहिए जीतने के लिए. मंजिल बहुत दूर है और लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. अब देखना पड़ेगा. संदीप मकवाना मेरे ख्याल से स्ट्राइक पर कैच होने की संभावना. ये देखिएगा, हाथ आया लेकिन मुंह नहीं लगा. ये क्या कर दिया. कितने बड़े खिलाड़ी का आपने कैच छोड़ दिया. अरे ये क्या कर दिया, धोती को फाड़ के रुमाल कर दिया. संदीप मकवाना को एक जीवनदान मिलता हुआ. ये दूसरा जीवनदान मेरे ख्याल से रहेगा संदीप मकवाना के लिए. इसके पहले भी उन्हें एक जीवनदान मिला है. खुदा मेहरबान तो गदा पहलवान, फील्डर मेहरबान तो बल्लेबाज पहलवान. क्या फिर एक बार यहाँ पर संदीप मकवाना पहलवानगी दिखाएंगे. गेंदबाजी मोर्चे पर जो है सुधीर साळवी अच्छी गेंदबाजी करते हुए. ये हवा में खेला हुआ शॉट है, आसमान को छूती हुई गेंद, सीमा रेखा पार, 6 रनों के लिए दमदार सिक्सर. मैंने पहले ही कहा था खुदा मेहरबान तो बल्लेबाज पहलवान. क्या कहेंगे समीर जी. या ठिकाणी जवळपास आपली तिसरी इनिंग खेळताना दिसतोय तो मकवाना आणि निश्चितपणे जी त्याला संधी मिळाली त्या संधीचा पुरेपूर वापर त्यानं केला पाहिजे. खरं म्हणजे मी तो पहिल्यांदाच बाद झाला होता झेलची, मात्र तो झेल सुटलाय. त्यामुळे हे जीवनदान साजरं करताना त्याला निर्भीडपणे खेळ साकारणं ही अति आवश्यक बाब असेल ती कणकवली संघाच्या दृष्टिकोनातनं. 2 जीवनदान के साथ यहां पर बल्लेबाजी कर रहे संदीप मकवाना. बहुत ही घातक लगते हुए स्कोर बढ़ता हुआ 36 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. 83 रनों का पीछा करना है. खराब फील्डिंग का प्रदर्शन मैं कहूंगा कुलस्वामी करली के खिलाड़ी करते हुए. गेंदबाजी मोर्चे पर साळवी गेंदबाज.
हवा में खेला हुआ शॉट, इस बार क्या होता है देखना पड़ेगा। इस बार गलती नहीं की, एक आसान सा मौका दिया था, उसका पूरी तरीके से फायदा उठाया। नतीजा कोकणनाव विकेट यहां पर देखने को मिलता हुआ। संदीप मकवाना बैक टू द पॅव्हिलियन। यहां पर यानंतर लगेचच सेमीफायनलच्या चिठ्ठ्या मैदानात उडवण्यात येतील। चिठ्ठी उडवण्यासाठी चारही संघ जे सेमीफायनलसाठी पात्र ठरले, चारही संघाचे कर्णधार आणि जर शक्य असेल तर चारही संघाचे संघ मालक आपल्याला सुद्धा विनंती राहील मैदानात येण्यासाठी। वर्षा वॉरियर्स देवबाग, सुयश होमस्टे वायरी भूतनाथ, आरवी कोरगाव आणि चालू सामन्यातील विजेता या चारही संघाचे कर्णधार आणि मालक चौघेही जण अपेक्षित आहेत मैदानात। जर एखाद्या संघाचा कर्णधार उपस्थित नसेल तर तो उपस्थित आहे असं समजून चिठ्ठ्या उडवण्यात येतील आणि टॉस सुद्धा करण्यात येईल। दोन्ही सेमीफायनलचे टॉस सुद्धा लगेच मैदानात होतील आणि यासाठी मी विनंती करेन कोकण नावचे सर्वेसर्वा सन्माननीय विकासजी गावकर, इलाईगोचे सर्वेसर्वा सन्माननीय जयवंत गावत सर आणि कोकण नावाचे मुख्य संपादक सन्माननीय विजय शेट्टी सर आणि यांच्या समवेत स्पर्धा अधिकारी बंटी केरकर सर। ओव्हर टू श्याम। चारही संघांसाठी ही सूचना आहे। वर्षा वॉरियर्स देवबाग चालू सामन्यातील विजेता सुयश होमस्टे वायरी भूतनाथ आणि आरवी कोरगाव, चारही संघाचे कर्णधार, चारही संघाचे जर असतील तर मालक, या सर्वांना मैदानात विनंती। ओव्हर टू श्याम। बादल सर, स्ट्राइक पर देखिएगा एक बहुत ही घातक बल्लेबाज आया है जिसका नाम है मनोज सकपाल। कई बड़े बड़े कारनामे हैं। कुडाल के मैदान के ऊपर आपने देखा था 6 गेंदों के ऊपर 6 सिक्सर इस बल्लेबाज ने जड़े हैं। वो मनोज सकपाल स्ट्राइक पर। फुल टॉस गेंद, धीमी गेंद, अच्छी गेंद टिपा खाने के बाद थोड़ी सी बाहर की तरफ निकालने में कामयाब रहते हुए तो 3 ओवर का खेल यहां पर खत्म होता हुआ। 18 गेंदें बची है, जीतने के लिए 47 रन चाहिए। 18 गेंदें 47 रन। तो फिलहाल मैं श्याम बाकर आप सभी तमाम दर्शकों की इजाजत लेता हूं। आगे का हाल सुनाने के लिए हमारे साथी कमेंटेटर जो यहां पर मौजूद है समीर जी पांडरे। वर्षा वॉरियर्स देवबाग, सुयश होमस्टे वायरी भूतनाथ आणि आरवी कोरगाव कॅप्टन। आपण त्वरित या माईक पाशी समालोचन कक्षाच्या समोर। आरवी कोरगाव कॅप्टन, सुयश होमस्टे वायरी भूतनाथ कॅप्टन, वर्षा वॉरियर्स देवबाग कॅप्टन। जरा त्वरित या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आणि त्यानंतर चालू सामन्यातील विजेता समीर। धन्यवाद बादल सर। 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय। विजयी उद्दिष्ट 83 धावांचं, 83 धावांचा पाठलाग तर होताना दिसतोय। 36 धावा धावफलकावर ह्या पूर्ण झालेल्या दिसत आहेत व 18 चेंडूंचा अवघ्या खेळ बाकी व तब्बल 47 धावांची अजूनही आवश्यकता ही येऊन ठेपते। धष्टपुष्ट बांध्याचा गोलंदाज अभिषेक, केवळ माझ्या देहयष्टीवर जाऊ नका तर माझ्या गोलंदाजीचा आपण वेग पहा असं त्याने पहिल्या षटकामध्ये व्यक्त केलं होतं आणि तोच उंचपुरा धडधक्कड देहयष्टीचा गोलंदाज अभिषेक माने याची वर्णी लागते ती वर्षा वॉरियर्स क्रिकेट संघाच्या वतीनं गोलंदाज म्हणून। फुलटॉस चेंडू, मात्र फटका थोडासा फसलेला, मात्र सुदैवानं 2 क्षेत्ररक्षकांच्या बरोबर मधोमध जाणारा असा 4 धावांसाठी जातोय। अभिषेकचं स्वागत चौकारानं केलं जातंय ते अर्थातच या ठिकाणी फलंदाज शिव याच्याकडनं, पण या 4 धावांनी धावफलक पुढे सरकतोय, वधारतोय तो अर्थातच 40 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात। 83 या विजयी उद्दिष्टाचा पाठलाग करताना या ठिकाणी साई मनोज कणकवली संघ, दोन्ही संघ निर्भीडपणे या ठिकाणी लढताना दिसत आहेत, कारण ही अस्तित्वाची लढाई असेल। येथून माघारी परतण्याची आपल्याला कोणतीही संधी नसेल। पराभूत संघाला मात्र एकच संधी, ती म्हणजे या स्पर्धेवर आपल्याला पाणी सोडावं लागेल आणि विजयी संघाला आणखी एक चाल मिळेल, ती म्हणजे उपांत्य फेरीची। ज्या 3 संघांनी प्रवेश केलाय त्यांच्या बरोबरीनं 4था संघ म्हणून आपलं नशीब आजमावायचे। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज माने, याही वेळी शिवाचा प्रयत्न होता मोठा फटका मारण्याचा, उजव्या एष्टीला तो कव्हर करतोय, स्वतःसाठी जागा करतोय, मिड विकेटला मोठा फटका मारण्याचा मानस व्यक्त करतोय। मात्र तुझ्याहूनही मी हुशार आहे, तुझ्या मनात काय विचार चालले, तुझ्या मनात काय खलबत्त चालली आहेत हे मी जाणतोय आणि त्याच्या विपरीत मी कामगिरी करेन हे ठासून अनुभवी गोलंदाज अभिषेक सांगतोय आणि उजव्या एष्टी बाहेर जखड बंद करून ठेवतोय तो फलंदाज शिवाला। परिणामतः 40 धावा या 2 गड्यांच्या मोबदल्यात। नॉन स्ट्राईकचा फलंदाज छोट्या चणीचा मनोज सकपाळ।
पुढे सरसावला होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, परत एकदा प्रयत्न असफल ठरतोय. आपल्या वेगाच्या दिशेच्या जोरावर या ठिकाणी अभिषेक माने सलग चकवतोय तो फलंदाज शिवाला, आणि हेच त्याचे चकवणारे चेंडू हे वर्षा वॉरियर्स क्रिकेट संघाच्या गोटात चैतन्याचं वातावरण निर्माण करतायत. तर चिंतेचं काहूर माजलं जातंय ते साई मनोज कणकवली क्रिकेट संघाच्या खाती. 40 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात चौथं शतक प्रगतीपथावर. पंचम मंगेशपुरी यांच्या डाव्या हाताकडनं मारा करतोय तो अभिषेक माने. याही वेळी सुरेख असा चेंडू, फलंदाजाची परीक्षा पाहिली जाते. पहिला चेंडू कदाचित वॉर्मअप पद्धतीचा असेल, थोडीशी मुभा मी फलंदाजाला दिली आहे, त्यानंतर मात्र या खेळपट्टीवर मी फलंदाजाची परीक्षा पाहेन असा ठोस संदेश देतोय तो गोलंदाज अभिषेक माने. वरवर शांत चित्तानं मात्र अतिशय आक्रमक अशी गोलंदाजी ही गोलंदाज अभिषेक माने याची सर्व काही सिद्ध करताना दिसते. ती वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघासाठी 40 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात साई मनोज कणकवली संघ फिरतोय. तो अर्थातच वर्षा वॉरियर्स क्रिकेट संघाविरुद्ध उपउपांत्य फेरीच्या महत्त्वपूर्ण सामन्यात 83 धावांचा पाठलाग करताना. परत एकदा आपण पाहतोय तो फटका चेंडू जातो तो फाईन लेग क्षेत्रात. एकेरी धाव या ठिकाणी घेतली जाते. माफ करा, या ठिकाणी मैदानावर कुलस्वामींनी कर्ली क्रिकेट संघ दिसतोय ज्या आत्मविश्वासानं सलामीच्या दिवशी त्यांनी 3ही लढती जिंकल्या. प्रति इशारा सावधगतीचा आपल्या समोरील संघाला दिला होता. तो कर्ली क्रिकेट संघ मात्र या ठिकाणी एक वाखाणण्याजोगी कामगिरी करताना दिसतोय. बराच वेळ 40 धावांवर थांबलेला धावफलक हा 41 धावांवर उभारी घेतोय. तो साई मनोज कणकवली क्रिकेट संघाचा 41 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 83 हे विजयी उद्दिष्ट गाठायचं आहे. आणि या विजयी उद्दिष्टासाठी अवधी आहे तो नाममात्र 6 षटकांचा. त्यातील चौथं षटक हे प्रगतीपथावर गोलंदाज अभिषेक याच्या करवी पंचांच्या डाव्या हाताकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं. फटका फसतोय, फटका हवेत राहतोय, मात्र सुरक्षित ठिकाणी नो मॅन्स लँडमध्ये चेंडू गेल्याने कोणताही अतिरिक्त धोका मनोज सकपाळसाठी उद्भवत नाही. एकेरी धाव मनोजच्या खाती जमा होते. एकेरी धावेने या ठिकाणी एक संयमी असं षटक, प्रतिस्पर्धी संघांच्या मनसुब्याला या ठिकाणी रोखून धरणारं षटक, नाममात्र 6 धावा खर्च करणारं षटक, असं उंचपुरा अभिषेक माने संपुष्टात आणतोय. पर्यायानं खेळ समाप्त होतोय तो 4 षटकांचा व 4 षटकांच्या सांगते एकेरीस धावफलक हा अर्थातच 42 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 83 धावांचा पाठलाग करताना. आता अवघ्या 12 चेंडूंचा खेळ बाकी. तब्बल 41 धावांची आवश्यकता. आक्रमक फटकेबाजी. बारा चेंडू 41 धावा या ठिकाणी. समीकरण सामना जिंकण्यासाठी ते फलंदाजी करणारा साई मनोज कणकवली क्रिकेट संघासाठी गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाज या ठिकाणी सुधीर सज्ज होतोय. कदाचित या ठिकाणी क्षेत्ररक्षण व्यूहरचना पाहिल्यानंतर बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचं हे षटक असेल त्यावर शिक्कामोर्तब होत आहे. 3 खेळाडू सीमारेषेवर सीमारक्षक दिसत आहेत, ज्यामध्ये एक डीप स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट व एक डीप कव्हर पॉइंट असा क्षेत्ररक्षक. सुधीरचा चेंडू भीमर पद्धतीचा. स्क्वेअर लेगचे पंच चाणाक्ष नजरेनं हा चेंडू हेरतायत व शरीरवेदी गोलंदाजी गोलंदाज सुधीर याने केल्याने दंडात्मक स्वरूपात नो बॉल म्हणून या ठिकाणी घोषित केला जातोय. या नो बॉलवर फ्री हिटची सुसंधी फलंदाजाला निश्चितपणे लाभेल. चेंडू जातोय तो डीप फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे व पंचांचा इशारा नक्की काय होतोय हे सांगण्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत हे मैदानी पंच उमेश मांजरेकर व मंगेश धुरी घेताना दिसत आहेत. तिसरे पंच या ठिकाणी खातर जमा करताना दिसत आहेत व सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू गेल्याने या ठिकाणी 4 धावा ह्या घोषित होत आहेत. पंचांचा इशारा 4 धावांचा. नो बॉलच्या स्वरूपातील 1 धाव म्हणजे तब्बल 5 धावा मिळत आहेत. आता आवश्यकता येऊन राहते ती 36 धावांची व 12 चेंडूंचा खेळ हा बाकी. फ्री हिटची सुसंधी फलंदाजाला व ही फ्री हिटची सुसंधी प्राप्त करण्यासाठी छोट्या चणीचा मात्र आक्रमकतेने नटलेला या ठिकाणी मनोज सकपाळ हा खेळण्यासाठी सज्ज होतोय. गोलंदाज सुधीर याची गोलंदाजी.
12 चेंडू 36 धावांची आवश्यकता. चित्तथरारक अशी लढत होताना दिसते या दोन संघांदरम्यान. मोठे फटके हे अति आवश्यक असतील साई मनोज कणकवली क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातनं. दुसऱ्या बाजूने गोलंदाज सुधीर आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज. याही वेळी मोठा फटका मारण्याचा बेत होता. चेंडू जातोय तो अर्थातच या ठिकाणी मिरॉनच्या दिशेनं चेंडूवर तत्परतेनं क्षेत्ररक्षक येतोय आणि त्याच गतीनं चेंडू हा सरळ नॉन स्ट्राईक यांच्या यष्ट्या उडवण्याचा प्रयत्न करतोय. मात्र प्रयत्न असफल. मनोज सकपाळच्या खाती एकेरी धाव नोंदवली जाते. ज्या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 48 धावांवर. 4 षटक 1 चेंडू यांचा खेळ हा समाप्त होतोय. विजयी उद्दिष्ट हे अर्थातच 83 धावांचं. मालवणी माणसाचा मालवणी ब्रँड अर्थात प्रतीक स्पोर्ट्स आणि या प्रतीक स्पोर्ट्सने बहुमूल्य सहकार्य या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी टी शर्टची स्पॉन्सरशिप करून केलंय. ज्या ज्या आश्रयदात्यांनी या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आम्हाला बहुमूल्य सहकार्य केलंय या स्पर्धेच्या माध्यमातून कोकण 9 चॅनलच्या वतीनं सर्वांचे मनपूर्वक आम्ही आभार मानतोय. चित्तथरारक अशी लढत मैदानावर आपण अनुभवतोय. 11 चेंडू आवश्यकता तब्बल या ठिकाणी 35 धावांची. गोलंदाज सुधीर आपल्या संघाचं भवितव्य आजमावतोय तो गोलंदाज म्हणून. तर स्ट्राईकला आक्रमक शैलीचा शिवा त्याला उत्तर देण्यासाठी हा सज्ज होतोय. थोड्याशा विश्रांतीनंतर परत एकदा खेळायला सुरुवात होते. गोलंदाज या ठिकाणी आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय तो सुधीर. मोठा फटका टोलवायचा होता. 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत चिरली जाते. मात्र सुरेख पद्धत आली तर या ठिकाणी मिड ऑफच्या खेळाडूचा मात्र अंतिम क्षणी त्याचा तोल जातोय. चेंडू चकवतोय. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार करतोय व अति महत्वपूर्ण असा कोकण 9 चौकार प्राप्त होतोय फलंदाज शिवा याच्या खाती. व या 4 धावांनी अर्धशतकी मजल तर पार केली जाते. धावफलक हा 52 धावांवर जाऊन स्थिरावतोय. तो 83 धावांचा पाठलाग करताना दोन्ही संघांसाठी जीवन मरणाचा असा प्रश्न, अस्तित्वाची लढाई आणि या अस्तित्वाच्या लढतीमध्ये एका क्रिकेटच्या महासंग्रामाचा थरार आपण अनुभवतोय. यावेळी सुदैवी ठरतोय तो अर्थातच या ठिकाणी शिवा. चेंडू टोलवायचा होता तो त्याला डीप लॉंग ऑनला. चेंडू बॅटची कर घेतोय. यष्टीरक्षकाला चकवतोय. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षकही केवळ चेंडू सीमारेषेच्या पलीकडनं आणण्याचं काम करतोय आणि हे स्पष्ट संकेत होत आहेत ते सलग दुसऱ्या चौकाराचे. सलग दुसरा कोकण 9 चौकार प्राप्त होतोय तो शिवा याच्या खाती. व या 4 धावांनी तब्बल 56 धावा या धावफलकावर पूर्ण झालेल्या दिसत आहेत या सामन्यात. त्या अर्थातच या ठिकाणी फलंदाजी करण्यात साई मनोज कणकवली क्रिकेट संघाच्या 83 धावांचा पाठलाग करताना संघाची गरज ओळखून या ठिकाणी आक्रमकता फलंदाज सिद्ध करताना दिसत आहेत. त्याला कॅल्क्युलेटेड खेळी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशी या ठिकाणी समयोचित खेळी शिवा साकारताना दिसतोय मैदानावर. फटका टोलवायचा होता. मोठ्या फटक्यात परावर्तन करायचं होतं. मात्र अंदाज चुकतोय. प्रयत्न फसतोय. बाकीचे सोपस्कार यष्टीरक्षक पूर्ण करतोय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या दृष्टिकोनातनं हवा हवा असणार वाटणारा चेंडू मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाच्या दृष्टिकोनातनं काहीसा नकारात्मक असा चेंडू समाप्त होतोय. परत एकदा कुलस्वामीनी कर्ली क्रिकेट संघाच्या वतीनं गोलंदाज सुधीर आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय व समोर आहे फलंदाज स्ट्राईकला तो आक्रमक शैलीचा शिवा.
फुलटॉस चेंडू, फटका बरखुबीने टोलावला जातोय, तो डीप लॉंग ऑफच्या दिशेनं कोणताही उसंत क्षेत्ररक्षकाला न देता डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच चेंडू डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे जातोय 4 धावांसाठी. चौकारानं या ठिकाणी 60 ही धाव फलकावर गाठली जाते. 60 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात 83 या विजयी उद्दिष्टाचा पाठलाग करताना या ठिकाणी धाव फलकावर आपण पाहतोय तो कुलस्वामिनी कर्ली क्रिकेट संघाविरुद्ध साई मनोज कणकवली क्रिकेट संघ. 7 चेंडूंचा खेळ बाकी, अजूनही 23 धावांची आवश्यकता. ज्या गतीनं ज्या लयीत फलंदाजी झाली, हा शेवटचा चेंडू अति महत्वपूर्ण दोन्ही संघासाठी असेल. या चेंडूवर जर मोठा फटका मारला गेला तर निश्चितपणे आव्हानात्मक धावसंख्येचं ओझं थोडंसं कमी होईल. मात्र जर चेंडू या ठिकाणी निर्धाव गणला गेला तर बचावात्मक पवित्र असेल. यावेळी मात्र जे भाष्य वर्तवलं होतं त्या भाष्याच्या दिशेनं चेंडू मार्गक्रमण करतोय, तो डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. 6 धावांचं ओझं कमी होतंय. एक चेंडू गणला गेला असला तरी आता 6 चेंडूंवर विजयी लक्ष 17 धावांचं येऊन ठेपते ते साई मनोज कणकवली क्रिकेट संघासाठी. आठवण होते ती चित्तथरारक अशा 1 ओव्हरच्या सुपर ओव्हरची, ज्या सामन्यात 19 धावांचं लक्ष होतं साई मनोज कणकवली क्रिकेट संघाला निर्धारित एका षटकात. त्या षटकात या ठिकाणी संदीप मकवाना, मनोज सकपाळ या 2 फलंदाजाच्या जोरावर त्यांनी 19 धावांचं शिवधनुष्य लिलया पार केलं होतं. या अति महत्वपूर्ण हाय व्होल्टेज अशा मुकाबल्यात आता शेवटच्या 6 चेंडूंवर या ठिकाणी कुलस्वामिनी कर्ली क्रिकेट संघाविरुद्ध लढताना 6 चेंडूंवर 17 धावांचे सोपस्कार पूर्ण करायचे आहेत आणि फलंदाजही समोर आहे, तो म्हणजे छोट्या चणीचा मनोज सकपाळ. तर नॉन स्ट्राईक एंडला ज्यानं आपली आक्रमकता नसानसात भिनलेली सिद्ध केली तो विस्फोटक असा फलंदाज शिवा हा मैदानावर. सहा चेंडू 17 धावा, हाय व्होल्टेज असा मुकाबला. थोड्याशा जलपानासाठी मैदानावर खेळ थांबलेला दिसतोय. क्षणभर विश्रांतीमध्ये या ठिकाणी विसावा घेताना दिसत आहेत ते अर्थातच क्षेत्ररक्षण करणाऱ्या कुलस्वामिनी कर्ली क्रिकेट संघाचे खेळाडू. विचारमंथन होताना दिसतंय की मैदानावर शिवा नावाचं वादळ हे घोंगावतंय आणि शिवा नावाच्या वादळाला थोपवायचं असल्यास त्याच्या साथीला असलेला मनोज सकपाळ या दोन्ही फलंदाजांना रोखायचं असल्यास काहीतरी मनसुबे आपण आखावेत, काहीतरी बेत निश्चित करावा आणि तो नेमका बेत काय असेल, ते मनसुबे काय असतील हे व्यक्त करण्यासाठी या डावाचा शेवट करणारं, या सामन्याचा शेवट करणारं, उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणारा चौथा संघ कोण असेल यावर निश्चिती करणारं षटक फेकण्यासाठी पाहायचं आहे कुलस्वामिनी कर्ली क्रिकेट संघाकडनं कोण गोलंदाज सज्ज होतोय. तो अर्थातच या सामन्यात 9 मिनिट आणि 22 सेकंद यांचा अवधी या ठिकाणी शेष आहे शेवटच्या षटकासाठी. याची नोंद संबंधित संघांनी घ्यायची आहे. जो आपल्याला वेळेचं निर्बंध दिलं गेलं होतं 35 मिनिटांमध्ये आपण या ठिकाणी इनिंगची सांगता करायची आहे, त्यासाठी 9 मिनिटांचा अवधी शेष आहे. जर वेळेचं बंधन आपण तोडलात तर पंच जी शिक्षा देतील ती शिक्षा आपल्याला भोगणं क्रमप्राप्त असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अजित आपल्या संघाचं भवितव्य आपल्या खांदी घेत येतोय पंचांच्या डाव्या हाताकडनं. तर स्ट्राईकला छोट्या चणीचा मनोज सकपाळ. 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू मोठा फटका टोलवायचा होता, फटका तर मोठा निघत नाही, एकेरी धाव निघते. शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाचं पूर्वानुमान सुरेख. आपल्या डावीकडे तो जातोय शॉर्ट लॉंग लेगच्या दिशेनं. आपल्याकडनं फसगत होणार नाही, चेंडू आपल्याला दगा देणार नाही याची दक्षता घेतोय. चेंडू अडवतोय, चेंडूची फेक करण्याचा पवित्रा घेतोय व मुख्य म्हणजे धोकादायक फलंदाज शिवा जो कर्नाटक वरनं मालवणमध्ये आलेला, या अर्थातच आपल्या संघाचं साई मनोज क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्या शिवाला या ठिकाणी फटकेबाजीची संधी ही दिली जाते. अजित गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 2 गाड्यांच्या मोबदल्यात धावफलक या ठिकाणी 67 धावा, अजूनही 16 धावाचा किल्ला गाठायचा आहे. 5 चेंडू
हे बाकी. आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जातोय, स्वतःसाठी जागा करतोय, शॉर्ट आर्म पुलचा देखणा फटका, हा डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे हा टोलवला जातोय. आणि आता 5 चेंडूंवर आवश्यकता येऊन 4 चेंडूंवर आवश्यकता येऊन ठेपते ती 10 धावांची. सामना रंगतदार होतोय, सामना चुरशीचा होतोय. आणि जे या ठिकाणी वाक्य यापूर्वीच घोषित केलं होतं की जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. जर प्रथम फलंदाजी करताना या ठिकाणी शरदने अर्धशतकी खेळी केली तर त्याच्या पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी 44 धावांची खेळी फलंदाज शिव हा साकारतोय 15 चेंडूंवरचे. आणि विजयाच्या दिशेनं आपल्या संघाला नेऊन पाहणारी त्याची खेळी ही अखेर कोणत्या क्षणात परावर्तित होतोय ही पाहण्याची सुसंधी मात्र कोकण नाऊच्या यूट्यूब चॅनेलवरनं तमाम प्रेक्षक वर्गांना हे अनुभवायला मिळते. 4 चेंडू 10 धावा. गोलंदाज अजित बॉलिंग मार्कवर. फटका फसतोय, नाराज स्वतःवर शिवा दिसतोय की त्याचा आत्मविश्वास त्याला सांगतोय या चेंडूला सीमारेषे पार पिटाळून लावण्याची संधी मला होती, मात्र थोडीशी घाई माझी नडते, अति घाई संकटात नाही. हा प्रकार माझ्या बाबतीत या चेंडूवर घडलाय, यापुढे तो मी घडू देणार नाही. तब्बल 4000पेक्षा जास्त प्रेक्षक वर्ग लाईव्ह सामना या ठिकाणी पाहत आहेत आणि यावरूनच प्रचिती येते या स्पर्धेच्या लोकप्रियतेची. औचित्य कोकण नाऊ प्रीमियर लीग पर्व 2 दिवस शेवटचा. आखूड टप्प्याचा चेंडू दोन्ही हात समांतर होत आहेत, ते अनुभवी पंचांचे वाईडचा इशारा हा येतोय. आणखी एक धाव ही जोडली जाते. आता 9 धावांची गरज येऊन ठेपते व 3 चेंडूंचा खेळ हा बाकी. फलंदाज शिवकडनं एखादा मोठा फटका हा अति आवश्यक असेल तर या षटकामध्ये जो 3रा चेंडू फेकला गेला त्याच पद्धतीनं एखादा निर्धाव चेंडू फेकला जावा ही अपेक्षा असेल ती गोलंदाजी करणाऱ्या अर्थातच कुलस्वामिनी कर्ली क्रिकेट संघाच्या वतीनं. दोन्ही संघ जे अपेक्षांचं ओझं त्यांच्या खांदी आणि या चाहत्यांच्या अपेक्षांच्या ओझ्याच्या बोजावर या ठिकाणी खेळताना दिसत आहेत. या महत्वपूर्ण अतिमहत्वपूर्ण उपांत्य फेरीच्या लढतीत 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता. शिव स्ट्राईकला 44 धावांवर 15 चेंडूंवर. यावेळी स्लोवर वन पद्धतीचा चेंडू अंदाज फसतोय. महत्वपूर्ण क्षणी चेंडू निर्धाव गणला जातोय. जसजसा एक चेंडू गणला जातोय तसतसे हृदयाचे ठोके हे दोन्ही संघांच्या खेळाडूंचे नव्हे तर या मैदानावर उपस्थित असलेल्या काही खेळाडूंचे यूट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी जो प्रेक्षक वर्ग आमच्याशी जोडला गेला आहे त्या प्रेक्षक वर्गांच्या हृदयाचे ठोसे हे निश्चितपणे निनादताना दिसत आहेत. आणि हीच ओळख आहे की कोकण नाऊच्या यशस्वीतेची, कोकण नाऊ च्या स्पर्धेची असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 2 चेंडूंचा अवधिशेष, तब्बल 9 धावांची आवश्यकता. गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतोय. अति महत्वपूर्ण चेंडू या सामन्यातील फेकण्यासाठी गोलंदाज अजित. यावेळी संपर्क होतोय, चेंडूला भिरकावून दिलं जातंय ते डीप लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. षटकारानं या स्पर्धेतील 3रं तर या सामन्यातील 2रं अर्धशतक हे फलंदाज शिवा याच्याकडनं हे पाहायला मिळतंय. मात्र वैयक्तिक अर्धशतकी खेळीपेक्षा मला सांघिक विजय हा क्रमप्राप्त आहे, अति महत्वाचा आहे हे जाणतोय शिवा. व त्यामुळेच तो या शेवटच्या चेंडूवरही मी इत्सिप्त माझं साध्य करण्याचा प्रयत्न करेन असं आपल्या संघ साथीदारांना सांगतोय. निश्चितपणे टाळ्यांच्या घोषात दिलेली मानवंदना तो स्वीकारतोय आणि पुढील आपलं लक्ष्य सिद्ध करण्यासाठी एका चेंडूवरील 3 धावांचं तो सज्ज होतोय. अर्थातच या ठिकाणी स्ट्राईकला फलंदाज शिवा तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज मनोज सकपाळ. 1 चेंडू 3 धावा. चित्तथरारक सामना. काय घडेल, काय बिघडेल, कोणता संघ जिंकेल, कोणता संघ अंतिम फेरीत उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी सज्ज होईल याची निश्चिती 5 षटक 5 चेंडू यांच्यापर्यंत लागत नाही. आणि यावरूनच या सामन्याचा कस, या सामन्यामध्ये जे 2 संघ खेळत आहेत त्या संघांचा दर्जा हा सिद्ध होतोय. तो मालवणच्या बोर्डिंग ग्राउंड मैदानावर. 1 चेंडू 3 धावा. गोलंदाज अजित भवितव्य खांदी घेतोय कुलस्वामिनी कर्ली संघाचं तर समोर आहे फलंदाज तो शिवा. आखूड टप्प्याचा चेंडू स्वतःसाठी जागा करतोय. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा नेत्रदीपक चौकार आणतोय आणि या चौकारानं विजयावर शिक्कामोर्तब होत आहे. ते साई मनोज कणकवली क्रिकेट संघाचं, विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन निश्चितपणे. मात्र या स्पर्धेमध्ये चुरस निर्माण केली, रंगत निर्माण केली आणि अखेरच्या चेंडूपर्यंत या ठिकाणी हिंमत हारली नाही. त्याबद्दल या ठिकाणी
साई मनोज कणकवली तसेच कुलस्वामिनी कर्ली या दोन्ही संघांना या ठिकाणी शुभेच्छा देतोय, अभिनंदन करतोय, विजयाचा शिल्पकार ठरतोय अर्ध